गदो नाईक बंधने सारंग पंडित विनंती स्वीकार. हे गदो नाईक ते चहूरायाचे भांडारी. त्याशी मागा भोगनारायणी एक वेळ दर्शन झाले होते. पैठणला त्यांचं घर आहे गदो नाईक. मायमट्ट सांगतात की त्यांना मागे अशी भेट झालेली आहे भोगनारायणासाठी ते सर्वज्ञांची. हे यांचा आणि स्वामींचा कसा संबंध आहे मागे लेण्यामध्ये सांगता येईल पटकन? मायमट्टाचा काय संबंध आहे? चल ठीक, आठवत नसेल तर आठवून घ्या, मागे बघून घ्या. जायचं खाऊ घातलं ना लक्षात नसतं. मग मायमट्ट त्यासाठी पाहताय तुमचं चेकिंग करतात की ते म्हणतात माग भोगनारायणी एक वेळ दर्शन झालं होतं गदो नाईकांना. कुठे झालतं, का झालतं, ते काय करायचे, स्वामींचा काय संबंध, असं हे सगळं चिंतन लीळा स्मरणामध्ये मोडतं आपण साधू असल्यामुळे. आठवावं लागेल ना तुम्हाला हे. आणि ते चहूरायाचे भांडारी आहेत, जुने माणसं आहेत, ते मुख्य महामंडलिक राजा आहेत ते. आणि त्यांचं चांगल्यापैकी शासन दरबारी वजन आहे जुने असल्यामुळे. नवीन येणारा राजा सगळं ऐकावं लागतं त्यांचं. आणि ते वित्तमंत्री आहे. आता एकदा सांगितल्यावर पुन्हा सांगायची गरज नाही पडली पाहिजे तुम्हाला. थोडं कोण सांगत बसलं प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्तीचं. त्यांचे अनेक गुणसंपन्न असणारं व्यक्तिमत्व आहे गदो नाईक. आणि असे ते गदो नाईक भेटलेले आहेत स्वामी. आणि आता त्यांच्यावरती एक प्रसंग आला, कर्मधर्म संयोगाने आला असेल तर ते कटका धरले होते, त्यांना पकडल्या गेलो. जुन्या माणसावरती असा अन्याय होत असतो. जो चांगला असतो, जो कर्तवगार असतो, त्याला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न असतो. मग चांदळ चौकडी प्रत्येक ठिकाणी असते. धर्मात जा, कर्मात जा, ते तुम्हाला काळीमा लावणारे असतात आणि आपलेच असतात. विशेष म्हणजे दुसरं कोण लावतंय तुम्हाला? दुसऱ्याला काय संबंध? संसारात आपलेच नातेवाईक आपल्याच घरचे असतात. इकडं दळवराटीत आले तर आश्रमातलेच असतात, काळीमा लावणारे, भ्रष्ट करणारे, निंदा करणारे. त्याच्यामुळे त्यांना गदो नाईकांना बंदिस्त केलेले. आणि मग त्यांनी त्यांच्या नौकराकडून सारंग पंडिताला निरोप पाठवला. निरोप असा दिला की पंडितो, तुम्ही गोसाव्याच्या दर्शना जा. गोसाव्याते माझी सुटकेचे विनवावे, असा निरोप, गुप्त निरोप म्हणतात, उघड नाही. मग तो मिळाला. आणि म्हणून आता सारंग पंडित विनंती करण्यासाठी आलेले आहे. पटीशाळे भेट झाली, दंडवते घातली, श्रीचरणा लागले आणि मग रिक्त हस्त भेटले. इथे वाईमट्टाने रिक्त हस्त शब्द वापरलेला आहे. रिकाम्या हाताने भेटले आणि बसले. मग सकाम जरी भेटायला गेलं, निष्कामला तर काही प्रश्नच नाही.
पण सकाम नातेवाईक आणि इकडले नातेवाईक दोन्ही सारखेच असतात. सगळं सारखं झालं आता. क मराठीत दैवराठीत तसं काही विशेष अंतर नाही राहिला. इकडे धर्माचं लेवल आहे, तिकडे कर्माचं लेवल आहे. आता धर्मात कर्म आहे का कर्मात धर्म आहे, आता हे समजायला कठीण झाले. कर्मच धर्म होऊन बसलो. कठीण समस्येतून तत्वज्ञान चालले. तर ते रिक्त हस्ते भेटले म्हणजे रिक्त हस्त भेटायचं नसतं. असं 10-12 ठिकाणी रिक्त हस्ते जाऊ नये, असा हा वेदाचा सिद्धांत. त्यातला काही सिद्धांत स्वामींनी मानलेलाच आहे, म्हणजे तो स्वामींना पण मान्य आहे. रिक्त हस्ते न पश्यन्ति राजा गुरुनाम देवता, असा श्लोक आहे. मग ते विनंती केली, जी गदोनायक कटकी धरले असती मद निरोप धाडीला मागील अवघे सांगितले, तर त्याचे सुटी करावे. सर्वज्ञ म्हणतात, जिवे सुटतील परी वरवड जाईल. स्वामींना माहीत आहे. तर स्वामी सर्वज्ञ असल्यामुळं स्वामींनी लगेच फैसला दिला. स्वामींचं कोर्ट असं भारी आहे. फैसला म्हणजे स्वामींचं काय असतं, शब्द ब्रह्म असतं ते. स्वामी म्हणतील ते शब्दांनी होत असतं. होईल म्हणाले पण संबंध येईल, संपलं. स्वामींनी म्हणावं, आदेश काढला शब्दाने, सगळ्या देवतेला मान्य करावं लागतं. तशी कमाल आहे का नाही? सगळ्या सृष्टीमध्ये स्वामींचा शब्द प्रमाण असतो. एखाद्या गावात मुखी असला त्याचा शब्द प्रमाण असतो गावाला. ते म्हणतात, अण्णा म्हणतील ते, तात्या म्हणतील ते. त्या शब्दाला प्रामाण्य ठरण्यासाठी तसं राहावं लागतं. याने आचारनिष्ठ विचार स्वतः तसं योग्यता निर्माण करावी लागते. बटवासांचा शब्द म्हणजे प्रमाण. ते तुमच्या कर्मात असो की नसो, इथे सर्वज्ञ तेच करतात. ते म्हणाले, सुटतील, जिवे सुटतील. आता सुटतील पण वरवडे जाईल, थोडक्याहून जाईल म्हणाले. म्हणजे पुन्हा धरणारच आहेत बा, असं म्हणजे अनेक अर्थ असतात. हे सगळं सांगताना दिवसच पुरायचा नाही तुम्हाला. म्हणजे चरित्र असं घणाचं घण आहे. आणि आपला असा गैरसमज आहे की मला चरित्र येतं. सगळ्यांना वाटतं की चरित्र येतं. चरित्र कुणाला आलेलं नाही, आणखी कळलेलं नाही. गोसाव्यांचे चरण शरण. चरण म्हणजे काय? पाय समजतो आपण. आता इथून नामाच्या अर्थापासून आपल्याला कळलेलं नाही आहे चरण शब्दाचा अर्थ काय असतो. मला असं वाटतं, म्हणजे चरण शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी आम्ही बराचसा अभ्यास केला. म्हणजे बऱ्यापैकी 6 महिने घालवले. आणि मग वेदाच्या एका ह्याच्यामध्ये अर्थ निघाला की स्वरूप उत्पादा हा चरण, हा स्वरूपाला चरण म्हणतात. मग बरोबर आहे की मग गोसाव्यांचे जे चरण आहे, स्वरूप आहे, त्या स्वरूपाला आम्ही शरण गेलो. म्हणून तुम्हाला प्राप्ती त्या स्वरूपाची आहे ना. पण हा अर्थ शोधायला आणि पटायला वेळ लागतो. म्हणजे कसं, हा बौद्धिक संप्रदाय आहे आपला, आणि ते बिना कष्टाची माणसं येऊन बसले. त्यांना कष्टच करायचं नाही, साहित्याचा शरीर अभ्यास करायचा नाही, आहे ते अर्थ धरून बसायचे. नवीन काय शोध आहे तुमचा? तर ते चरण शब्दाचा अर्थ स्वरूप होतो. तर अशा प्रकारे स्वामी म्हणाले, असं होतं ते.
गोसावी आपणची म्हणितले. स्वामी स्वतःहूनच म्हणतात. मग ते का पा ते विचारतात. जे तुम्ही येथे रिक्तास्त भेटले ते म्हणून पा. जर सारंग पंडित काही देऊन भेटले असते, सुपारी म्हणा, एखादा कवडा म्हणा, एखादा नारळ म्हणा, एखादं आंब्याचं फळ म्हणा, भेटलं पाहिजे. पैसे दिले पाहिजे असं काही नाही ना. नसतील पैसे तुमच्याकडे, एखादी विलायची म्हणा, एखादा लवंग म्हणा, त्यानिमित्ताने दंडवत होईल ना. भेटीचं रहस्यच वेगळं आहे. मग उगाच स्वामी नाही म्हणले एकमेका भेटल्या, हे भेटले. ती कशी भेट असेल, ती त्या लेवलला असल्यावर तो पाठ जात असतो. ते घेणारा आणि भेट देणारा दोघांची लेवल असते. लेवल म्हणजे वेगवेगळ्या लेवल्स असतात. भक्तीच्या, भावनेच्या, श्रद्धेच्या, ज्ञानाच्या सगळ्या लेवल्स असतात. आणि सगळ्यात मोठी लेवल असते एकूणमेकाची आवडी. सगळ्या लेवल तिथे फेल झाला. सुदामाची आणि कृष्णांची काहीच लेवल नाही, आहे की नाही. तिथे फक्त आणि फक्त सख्य आहे, मित्र आहे, आवडी आहे. काय लेवल आहे जीवाची देवाची कशी लेवल आहे. आता ह्या भेटीचं महत्त्व सांगतात स्वामी. तेव्हा ते एकमेका भेटल्या, सुदामा कृष्ण भेटल्याच पाड जाईल. तो पाड बी कसा, स्वामींनी काहीच नव्हतं तिथे. म्हणजे पाणी आणायला पाठवलं, येणा गेलं पाणी, तर ते कृष्णाने आपल्या डोळ्यातलं पाण्याने सुदामाचे पाय हे केले. अशुद्धाचे बिंदू आले त्याच्या पायाला. स्वामींनी ते स्वतः अशाने मूर्ती लीळा आठवताना कृष्णाने हे करलं, ते पायाला बघितलं वगैरे वगैरे. ते वेगळंच गोष्ट आहे. आणि त्या सगळ्या महाराण्या बघत बसल्या. सगळे मंत्रिमंडळ म्हणाले, अरे कोण आले यार. म्हणाले काय काय प्रेम चाललंय म्हणाले यांचं, हा तो फटका आहे म्हणाले. ते दृश्य आपल्या भेटीत आठवायला पाहिजे. आपण सुदामा झालं पाहिजे असं. आता सध्याचा काळ बदललाय. काळ बदलल्यामुळे त्याचं गम्यता ते प्रवचनासाठी विषय राहिला. तो स्टेजवर हाणायचा प्रवचन स्वतः ते करावा लागतं. आपले पूर्वज हे करायचे. कोणी साधू भेटला, कोणी वासनिक भेटला. वासनिक बी त्या लेवलचा, वासनिक आपल्या पुढचा. आणि आता इतकं परिवर्तन झालं की डायरेक्ट स्थान डायरेक्ट गाडी निघा. हे भिक्षुक नावाचं साधन आता चारी साधनातून कमी झालं. लय जिव्हाळा तुमच्याकडे प्रेम असेल, त्याचा संबंध असेल तर ते दंडवतापुरता असतो. काहीतरी तुमचं प्रेम पाहिजे. आता प्रेम इथे ते विषय महिमभट्टांना सांगायचे सगळे. आता पण बोलता बोलता स्वामी म्हणाले, तुम्ही रिक्त हस्ते भेटलात रे म्हणाले. पुन्हा एक श्लोक महिमभट्टाने इथे घेतलाय. रिक्त पाणीर्न पश्येत. रिक्त पाणी म्हणजे हात, न पश्येत राजानाम दैवताम गुरुम. राजा, देवता आणि गुरु या तिशी रित्या हस्तान भेटीचे. ही विधी वाक्य देवाने सांगितले. आता म्हणजे सकाम भेट असो की निष्काम भेट असो, म्हणते तशी भेटले असते तर स्वामीने सांगितलं असतं, जिवे सुटतील आणि वरवडे जाणार नाही म्हणाले.
त्या भेटीच्या द्रव्यामुळं. आता हे वरवडे त्यांचं काय जाणार होतं? आपलं सगळंच गेलेलं आहे. वरवडे गेले न आतलं गेलं वरवडे. आपलं वरवडे काय जात असतंय? म्हणजे स्वामी म्हणाले सुटती पण वरवडे जाईल. भेटीचं सामर्थ्य आहे. भेटीच्या सामर्थ्याने काय काय होत असतं? देव तर भेटेल, हे भेटल्याचा तर पाठ जाईलच जाईल, तो भाग वेगळा. अदृष्टपर. दृष्टपर काय होईल? दृष्टपर पण अनेक फायदे होतात. ते दृष्टपर बी सांगितलं देवाने इथे आणि अदृष्टपर बी सांगितलं. म्हणून जे सुटतील ते दृष्टपर, जाईल ते अदृष्टपर. असं मला कळायच्या पलीकडे विषय आहे. त्याला थोडंसं अभ्यास पाहिजे, चिंतन पाहिजे. काय जातं काय राहतं, काय येतं काय जातं. आणि मग मोकळ्या शब्दात सांगायला की मग थोडंसं मनात दुखतं, सांगता पण येत नाही. तर अशा प्रकारे ते उठले आणि गेले. गेले तर गेले, स्वामींना काय. तिथेही स्वामींनी ऑप्शन दिला होता सारंग पंडिताला. त्याने उठले, चुकलं चुकलं म्हणले असते, देवामुळे बाईसाकून नारळ बिरळ घेतलं असतं, सुपारी घेतली असती, स्वामींना परत भेटले असते, विनंती केली असती, तर वरवडे पण जे जायचं होतं ते गेलं नसतं. हे सांगायचे महिमभट्टांना येथे. ते तैसेची झाले, गेले तिकडं, तसंच झालं. दोन ऐके म्हणितले. आहा, गेले ती तेव्हा माते पुसते ती, कातर मी गोसाव्या कारणे एक बरवा ओला सावला पाठवितो. अरे म्हणाले, कसा आहे रे तू? म्हणजे सारंग पंडित ही असे हलके माणसं नाही. आता त्यांचं बऱ्यापैकी वजन आहे पैठणमध्ये. वेद पुराणाचे पंडित दिसतात ते. म्हणजे राजदरबारी त्यांचं वजन आहे इकडून तिकडून. ते म्हणतात, अरे तू वेडा आहे का काय? सांगितलं असतं, मला विचारलं असतं जाताना, तर मी बरवा एक ओला सावला, ही गदोनायकाची जाडी ही आलेली आहे परमार्गामध्ये, ती त्यांना द्यायचीच आहे. ओला सावला पाठविला असता. रे म्हणाले सर्वज्ञ, आणि सर्वज्ञांचं निरोपण ऐकलं तू काय ठिकाणावर ऐकलं. मग स्वामींनी मागावं ऐक नाही सारंग पंडिताला. म्हणजे तू रिक्ताच ते आला तर वेड्या. असे अनेक अर्थ गुंफन, अनेक विचारांची गुंफन लेण्यामध्ये आहे की जे पाचीस्थळामध्ये नाही, कुठंच नाही. हे चिंतन आता काय आहे त्याच्यात गर्भित अनेक अर्थ आहे तिथे. स्वामी म्हणतात, अरे अनेक पदार्थ पाठवतो. गदो नाईक म्हणतात, ओला सावला दिला असता, अनेक पदार्थ दिले असते. आणि जे दैवराटी ज्ञान होऊन आमच्या वासनिकांचा आमचा अनुभव सांग. लेकरं बाळ लिखी आली, जावया आली, ही भरभरून पिशव्या बर का. लगे हापूस आंबे काय, लगे तळलेले पदार्थ काय, आणि तिथून एखादा बाबा करून चालला, आपल्यात त्यांच्या नात्यातला असेल. साधू चालला तर मग आपलं कसलं कसणूक एवढा एवढा चिवडा टाकून दिलेला, एखादं कसणूक फळ, एवढं एवढं जास्त नाही ते पण जा. आपलंच निघालं की, नात्यात निघालं की तुपाचे डबे, हां भरून नको नको म्हणताना एवढे मोठे पदार्थ करून पिशव्याच्या पिशव्या भरून, असा. ह्याला काय म्हणायचं? हे गदो नाईक. गदो नाईक नाही, काहीच नाही. जेव्हा नाव कोणाचं नाही घेता येणार.
हे नीच लेवलचे असतात ना, म्हणजे अधिकारानं नीच किंवा विचारानं नीच, अतिनीच लेवलचे माणसं असं वागतात. ज्ञान झाल्यावर तुमची लेवल बदलायला पाहिजे ना, बदलत नसते. आता मास कोणता चालू आहे? अधिक मास आहे. मग प्रत्येक उपदेशाला असं वाटलं पाहिजे, माझ्या घरी साधू कधी येईल, माझ्या घरी कधी उत्साह होईल, कधी पारायण होईल. 3 वर्षाने येणारा हा मास आहे. मग त्या आनंदाने त्यांना बोलवावं, विनंती करावी, आहे की नाही? घरामध्ये मंगल उत्सव करावा. साधूचा ठाई असं काही जड चेतन पदार्थ संपादावेत, उत्तम पूजा करावी. हा या मासाचा अधिष्ठान कुणाला आहे? पुरुषोत्तम मास आहे ना. गीतेमध्ये पुरुषोत्तम कोण आहे? बस, द्वयमो पुरुषो लोके उत्तम पुरुषोत्तमने सुधा उत्तम हा पुरुषोत्तम. ही उत्तम मास आहे. असं का वाटत नाही बरं मग? तर ते एक तर त्याची लेवल नीच असते किंवा तो माळालेला असतो विपरीतत्वाने. ते अंतःकरणातल्या श्रद्धेला काय म्हणतात ना, त्याला परिणयन नसतं. श्रद्धेला परिणयन असलं तर मग बरे वाटतं. ती श्रद्धा अशी पुलकित झाली पाहिजे. नुसतेच फुलं आणि त्याला सुगंध नाही तर काय काम आहे ते? आहे की नाही? काय काम आहे त्याचं? त्याला परागकणातून येणारा सुगंध. आताच्या काळामध्ये बिना सुगंधाची झाडच लावतात लोक. आहे की नाही? एकदम दिखावा. आतमध्ये दिखावा आहे. ज्यांनी लावले ते बी दिखाव्याचेच आहेत. ब्युटी पार्लरला जाऊन दिखावा करतात. आतमध्ये काय राहिलं का शिल्लक? मग संसार तसा दिखाव्याचाच होतो. आतमध्ये काय प्रेम नसतं, एकूणमेकात श्रद्धा नसते, एकूणमेकात अतूट विचार नसतात, सगळे दुःखी असतात. तर फुलांपासून शिकण्यासारखं आहे. ती कसली फुलं म्हणतात त्याला? इव्हेंट्स. इव्हेंट्समध्ये लावलेली फुलं, तेच फुलं असतात, आहे का नाही? प्रत्येकाच्या लग्नाला तेच फुलं. फुलांना काय माहिती आहे कोणाचं लग्न झालं? त्या स्टेजहून त्या स्टेजला जातात फुलं ते. आणि जर ते नैसर्गिक फुलं, त्यांना फुलांना कळतं की मला आज त्यांच्या इव्हेंट्सला जायचं आहे, हॅपी बर्थडेला पण जायचं आहे. त्यांना कळतं फुलांना, फुलात चैतन्यत्व असतं बरं का. आणि मला मेलेल्या प्रेतावर जायचं आहे, फुलांनाच कळत असतं. तुम्हाला असं वाटतं का कोणाला काही कळत नाही म्हणून? सगळ्यांना कळतं बरं का. आपणालाच कळत नाही काय चाललंय आजूबाजूला, किंवा आपल्या मोक्षाच्या मार्गामध्ये आपला श्रद्धेचा उमंग कसा असला पाहिजे. हे ज्ञानापाठी वाढलं पाहिजे, पण जसं वेगळं वेगळं दिसतं ते. ज्ञान झाल्यावर मी माझं पण येतं. त्या ज्ञानाच्या प्रकाशात श्रद्धा अशी उमलत उमलत गेली पाहिजे का नाही? हे तिकडं समजतं. कधी माडगुळकरांचे भावगीत असे का कुठल्या तरी विषयाचे, पण ते असे फुलवत फुलवत जातात शब्दांना. आपण शब्दज्ञानी असून सुद्धा करत नाही. शब्दज्ञान का दिलं? तुमची श्रद्धा फुलवायला दिले देवाने. आणि आपल्याला विवेक देताना, विचारही घेताना, ऐकताना सुद्धा आपल्याला श्रद्धा नसते. काय कसं काय? श्रद्धावान लभते ज्ञान, देवाने सांगितलं ना गीते. होत नाही तसं. ते शब्द श्रद्धेशिवाय स्थिर होत नाही. शब्द श्रद्धेशिवाय विकसित होत नाही. त्याचं शब्दज्ञान चरित्रत्वच होत नाही श्रद्धेशिवाय. या चरित्रामध्ये भाईंभट्टांनी खूप मोठं रहस्य सांगितलं. स्वामींनी सांगितलं त्याच्यामध्ये. म्हणाले, अरे राजा, अनेक पदार्थ पाठवतो, तर मी म्हणाले वरवडे वाचला असता. सुटलो पण मी वाचला नाही रे बाळा. म्हणाले टांगती तलवार हायच. तर अशा प्रकारे लीळा इथे भाईंभट्टांनी थांबवलेली आहे. अपदेव भट्टा प्रल्हाद विद्या निषेध
एक दिवस गोसाळ्याचं पूजा अवसर झाल्यानंतर लेण्या एकाशी विहरणाशी विजय केली. तेथे विहरण झालं, सर्वज्ञान आसन झालं. आपदे भटा ते सर्वज्ञ म्हणतात, जागा भटो, तुम्ही पहिले लेणी जा. स्वामींना वेगवेगळं आता लीळा करायचं, पनाट लीळा चालता स्वामी. वेरूळ असणारे स्वामी आता तत्वज्ञानाच्या मूडमध्ये आहे सध्या. तत्वज्ञानाचा आवेश स्वीकारलेला आहे सर्व. ज्ञान सांगायचे, ज्ञान करायचे. आता हो काजी म्हणून गेले बसले आणि स्थिती झाली तर भव्य पुरुष कमळाची अंगी येऊन आला. काल परवा आठवलं तुम्ही ते कमळ भव्य पुरुष तो. आता तो आला सुवर्णाचे खरगतेने खंदावरी आपले भट्टाशी हनले. तव तव तया सुकची होय, खंडे जैसे पाण्यात घातल्या वाहून जाय, तैसे तयाच्या देहांतून निघून गेलं. हे आपले भट्ट भाग्याचे आहेत. खडग हाणलं त्या पुरुषाने, टणकन उडालं. पुन्हा हाणलं, शरीरातून निघून गेलं पाण्यासारखं. अरे म्हणाले, बापरे, हे कोण आहे? आणि त्यांना तर सुख व्हायचं. जवळजवळ हाणे तव तव सुखोच होय, अशी स्थिती केतुला एक काळ भोगली. भंगली मग गोसाळा यापुढा विजय केले मडाशी. स्वामी इकडं मडाला आले. मागील आखून आपले भट्ट वाढ वेळ आले. 1-2 तासांनी निवांत आले. दंडवती घातली, श्री चरणा लागले. सर्वज्ञ आले, उशिरू कागा लावला भाग्या. भागा म्हणतात त्याला इथे. तर भागच गेलाय, शिनभाग हारलाय आपल्या भट्टांचा. म्हणून स्वामींची भाषाच वेगळी आहे. सहज बोलता बोलता स्वामी वेगळं नामकरण करतात. उशिरू कागा लागला भाग्या. स्वामींना माहित आहे काय केलंय आपण. त्याने मग मागे सांगितलं, असं असं झालं. त्या लेण्यातून एक छाया पुरुष आला. त्याला कमळाची अंगी होती, हे का नाही. हातात बरवे सुवर्णाचं खरग होतं, सोन्याची तलवार, आणि दिव्य होती म्हणाले बाबा ती. काय सांगावं म्हणाले बाबा, त्याने माझ्या अंगावर हाणली तर टणकन उडायची. मला कापून टाकायचं म्हणलं तर माझ्या अंगातून निघायची ती. आणि मला लय आनंद व्हायचा बरं का. ओ चक्रधर स्वामी, काय सांगावं. ज्ञापदेव कुठं भेटलेले. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला मागं जाऊन त्यांचा समाचार घ्यावा लागेल. तर इथून पुढे असे विषय येणार चरित्रात की ती व्यक्ती कुठून तर एकदम टपकते, एकदमच त्याची लीळा सुरू होऊन जाते. असे बऱ्याच पुढं 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 येत राहील ते. आता तर ते असे आपदा भट्टांना असं फार मोठं आनंद झालेला आहे आता या क्षणाला. तो आनंद आपण भोगावा. असा आनंद दे बाबा देवा, केव्हा तर कधी तर. पण सगळं सांगितलं. मग असं झालं. ते म्हणतात जी मला असं कसं काय झालं. मग स्वामी म्हणतात ते प्रल्हादाची विद्या. त्यांना लय आनंद वाटला. तेव्हा जी मला झाली का मग ती विद्या. सर्वज्ञ म्हणतात ते तुम्हा नव्हे का. ब्रह्मविद्ये सकळ ही विद्या अनुषंगिक. आपणालाही ती विद्या आहे, दिलेलीच आहे देवाने, अनुषंगिक आहे. पण ती कार्यरूप नाही आहे. तुमच्या अंगावरून खरग निघून जाईल. हे खरगवाले आहेत ना नाथपंथात, पुढं पुढे चरित्रात येणारच आहेत ते. रामेश्वर काय भेदलं म्हणाले. आता मी पुढे चालला असं सगळं येते पुढे हळूहळू हळूहळू. ते ज्ञानाच्या टप्प्यात टाइमबट्ट देताना हळूहळू माहिती सांगतात. मी म्हणजे असं झालं बरं. समाले तुम्हाला का होईल, कशासाठी होईल.
म्हणून श्री मुकुट हलविला. सर्वज्ञ म्हणे नाही, तुम्हाला झाली नाही. आता इथं श्री मुकुट दिसेल तुम्हाला. बोलता बोलता ह्या सगळ्या लीळा स्वामी काशी भिंतीसारखी स्थिर नव्हती, मूर्तीसारखी स्थिर. म्हणजे नाही, असं नाही होणार माझ्या. मुकुट हलवला. नुसता मुकुट हलवला असेल का, स्वामींनी श्रीकर बी हलवला असेल? नाही नाही बरं का, तुम्हाला ते विद्या काय झालेली नाही आहे, होणार पण नाही आहे, तुम्ही नका उगाच त्रास घेऊ. जे म्हणाले, हा जी मी देखिले तर ते काही. मग म्हणाले, मी तो पाहिलं, तो कमळाची अंगे आला, ते खडगन, तो दिव्य पुरुष कोण? साई म्हणतात, ते तुम्हाशी येथोनी दाखविला. ते तुम्हा कागा होईल, ते तुम्हा येथोनी दिसे. स्वामींचे आधीन ब्रह्मांड असल्यामुळे काय म्हणतात, तुम्हाला कसं दिसेल? तुमची योग्यता काय? काहीच नाही. आम्ही पाठवलं त्याला म्हणून तुम्हाला दिसलं. स्वामींशिवाय काय होत नाही. आवदेव पटी मग यावेळेला दंडवत घातले, श्री चरणा लागले. अशा प्रकारे ही लीळा थांबते. दंड